नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या क्लासेसमध्ये. ओम सरस्वती कोचिंग क्लासेस दुधेबावी आणि फलटण. आपल्या क्लासेसचा यूट्यूब चॅनल आहे लोंढे OS नावाने, तर तुम्ही तिथे जाऊन व्हिडिओ पाहू शकता किंवा आपलं ॲप्लिकेशन आहे ओम सरस्वती कोचिंग क्लासेस, हा डाउनलोड करून तुम्ही त्याच्यावर हे व्हिडिओ पाहू शकता. आज आपण पाहणार आहे 9th स्टँडर्डचा प्रॅक्टिस सेट 1.1. ओके, त्यातला फर्स्ट क्वेश्चन जो आहे इथं लिहिला आहे बघा मी. फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ द नंबर्स लाईन गिवन बिलो. सो ही नंबर लाईन आहे, याचे पॉईंट दिले आहेत बघा, हे वर पॉईंट आहे आणि हे खाली त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेत. ओके, आता हे डिस्टन्स तुम्हाला फाइंड करायचे आहे. सो आपण डिस्टन्स कसे फाइंड करणार तर बघा, सगळ्यात पहिले आपण डिस्टन्स BE फाइंड करणार आहे. सो डिस्टन्स BE फाइंड करण्यासाठी आपण काय करणार, डिस्टन्स BEचे कोऑर्डिनेट्स लिहिणार, म्हणजे पॉईंट BEचे कोऑर्डिनेट्स लिहिणार. मग सगळ्यात पहिले आपण लिहिले Bचं डिस्टन्स BE कसं फाइंड करायचं बघा जरा सगळ्यांनी. ओके, सो इथं आपण असं यायचं पॉईंट B कोऑर्डिनेट इज. सो B पॉईंटचं कोऑर्डिनेट किती येतं 2. पॉईंट E कोऑर्डिनेट इज. आता पॉईंट Eचं कोऑर्डिनेट किती येतं 5. ओके, सो आता डिस्टन्स फाइंड करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट अशी असते की तुम्हाला मोठ्यामधून लहान वजा करायचा असतो. सो इथं ऑब्व्हियसली 5 मोठा आहे आणि 2 लहान आहे. सो आपण सबट्रॅक्शन करणार 5 - 2. सो 5 - 2 3. डिस्टन्स B किती आला आपला 3 आला. पाहूया आता क्वेश्चन नंबर 2 त्यातला. ओके, 2 मध्ये काय विचारलं, डिस्टन्स JA. सो डिस्टन्स JA कसं फाइंड करणार बघा. ओके, सगळ्यात पहिले पॉईंट J. ओके, बघा दाखवतो पॉईंट J कोऑर्डिनेट इज. मग पॉईंट J कोऑर्डिनेट ओके, Jचा कोणता कोऑर्डिनेट आहे तिथे बघा, Jचं कोऑर्डिनेट आहे -2 आहे. सो इथं -2. पॉईंट Aचं कोऑर्डिनेट, पॉईंट A कोऑर्डिनेट इज. पॉईंट Aचं कोऑर्डिनेट किती आहे 1. ओके, सो आता डिस्टन्स J फाइंड करायचं असेल आपल्याला तर आपण सगळ्यात पहिले काय करणार, मोठ्यातून लहान वजा करणार. आता -2 आणि 1 मध्ये कोण मोठा आला तर 1 आला, तर याचं 1 मायनस, आता हे मायनस आहे फॉर्म्युलातलं, -2, कारण की आपण सबट्रॅक्ट -2 करणार आहे म्हणून 1 - +2. सो किती आन्सर आलं 3 आलं. ओके, सो याचा आन्सर आलं 3. लेट्स फाइंड ओके, क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय दिलं आहे तुम्हाला, डिस्टन्स PC. ओके, कसं फाइंड करणार, सगळ्यात पहिले त्याचे कोऑर्डिनेट्स द्यायचे. सो पॉईंट P कोऑर्डिनेट इज. पॉईंट Pचं कोऑर्डिनेट किती येतं -4. ओके, पॉईंट C कोऑर्डिनेट इज. ओके, पॉईंट Cचं कोऑर्डिनेट किती येतं 3. ओके, पॉईंट Pचं बघा, पॉईंट Pचं कोऑर्डिनेट -4 दिलं इकडे बघा, -4 इथं दिलं पॉईंट Pचं कोऑर्डिनेट आणि पॉईंट Cचं कोऑर्डिनेट किती येतं 3 दिलं आहे. सो आपण आता काय करणार आहे, या दोघांचं डिस्टन्स काढणार आहे. मग सगळ्यात डिस्टन्स PC इज इक्वल टू, आता दोघांना कोणता मोठा आहे तर पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन द नेगेटिव्ह नंबर. सो इथं 3 आहे ना, 3 मायनस ब्रॅकेटमध्ये -4. सो आपण काही नाही तर 3 - +4. सो 3 + 4 किती आलं 7. सो हे झालं आता 3 क्वेश्चन झाले. क्वेश्चन नंबर 4 बघा सगळ्यांनी. क्वेश्चन 4 JH काढायचं आपल्याला. पॉईंट JH, डिस्टन्स JH कसं काढणार बघा, पॉईंट J कोऑर्डिनेट इज. मग पॉईंट Jचं कोऑर्डिनेट काय आहे इथं तर बघा, इथं सगळ्यांना पॉईंट Jचं कोऑर्डिनेट आहे -2. सो इथं आपण लिहिलं -2. त्याच्यानंतर मग पॉईंट H कोऑर्डिनेट इज. पॉईंट Hचं कोऑर्डिनेट किती येतं -1. सो -1. सो डिस्टन्स JH ओके इज इक्वल टू, आता -1 -2 मध्ये कोण मोठा आला तर -1 मोठा आला. का, बिकॉज नेगेटिव्ह फिगर्समध्ये, नेगेटिव्ह नंबरमध्ये कसं असतं की जसं तुम्ही पुढे जाणार ना ते नंबर्स लहान होत जाणार. कारण की सगळ्यात मोठी हे याचे ओके, या सगळ्यांमध्ये जर कम्पेअर केलं तर -1 मोठी आलं, तर ह्याच्यामध्ये कसं की नंबर पुढे जाणार तर व्हॅल्यू लहान होत जाणार. ठीक आहे,
सो इथे -1 -2मध्ये कोण मोठा आहे तर -1. सो आपल्याला मोठ्यातून लहान वजा करायचं आहे. सो आपण इथे -1 मायनस ब्रॅकेटमध्ये -2. सो इथं -1 मायनस मायनस प्लस झालं. ओके, मायनस प्लस मायनस 2 - 1 2 माफ करा 2 - 1 1 साइन ऑफ अ ग्रेटर नंबर. मग मोठ्या घ्यायचे चिन्ह प्लस, पण प्लस आपण देत नाही. सो याचा आन्सर किती आलं 1. ओके, क्वेश्चन 5 बघा. आता क्वेश्चन 5 इथं पण मेन्शन केलं आहे बघा. सो डिस्टन्स आपण PJ फाइंड करूया. डिस्टन्स PJ कसं फाइंड करणार. सगळ्यात पहिले पॉईंट P कोऑर्डिनेट इज पॉईंट Pचा कोणता कोऑर्डिनेट आहे -4 आहे. त्यानंतर पॉईंट J कोऑर्डिनेट इज पॉईंट Jचा कोणता कोऑर्डिनेट आहे -2. मला याचा डिस्टन्स PJ इज इक्वल टू डिस्टन्स PJ कसं फाइंड करणार तर मोठ्यातून लहान वजा करून. सो -2 मोठा आहे. सो -2 मायनस ब्रॅकेटमध्ये -4. सो इथं -2 मायनस मायनस +4 हे झाले. मायनस प्लस मायनस 4 - 2 2 साइन ऑफ अ ग्रेटर नंबर म्हणजे 4चं प्लस साईन आहे ते आपण देऊ शकतो. पण इथं आपण प्लस साईन कधी देत नाही, त्याच्यामुळे आपण आन्सर कन्सिडर करणार 2. आता लास्ट आहे, सेकंड लास्ट आहे, माफ करा. ओके, माफ करा, लास्ट आहे डिस्टन्स QB. ओके, म्हणजे याचं पॉईंट Q कोऑर्डिनेट इज पॉईंट Q कोऑर्डिनेट किती आहे. Qचं किती कोऑर्डिनेट आहे -5 दिलं आहे. ओके, पॉईंट B कोऑर्डिनेट इज पॉईंट Bचं कोऑर्डिनेट किती आहे 2 आहे. सो डिस्टन्स QB किती काढणार आपण. डिस्टन्स QB मोठ्यातून लहान वजा करून. कोणता मोठा आला 2 मोठा आला. इथं 2 मायनस ब्रॅकेट -5 2 मायनस मायनस प्लस 2 + 5 7. सो अशा प्रकारे स्टुडंट्स आपण क्वेश्चन नंबर 1 हा कंप्लीट केला.